सुपरफास्ट 100 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूया. पालघरचे शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांची कार गुजरातच्या भिलाड इथे आढळली. भिलाड जवळच्या एका बंद दगड खाडीत ही कार सापडली आहे. पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून धोडींची कार पाण्यातून बाहेर काढली जाणार आहे. अशोक धोडींच्या अपहरण प्रकरणी धोडींच्या पत्नी आणि मुलानं पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. अशोक धोडींना लवकरात लवकर शोधण्यात यावं अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. सैफ चाकू प्रकरणातील आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीशी जुळला आणि यामुळे पोलिसांच्या तपासाला आता वेग येणार आहे. आता आरोपी शरीफुलचे फिंगरप्रिंट जुळवण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. बीड कोर्टानं आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली. संकट आज आलं नाही, 53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जाते असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. मला 53 दिवसात मी एकही शब्द बोललो नाही असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय. म्हणजे राजीनाम्यापेक्षा देशमुखांना न्याय देणं महत्त्वाचं आहे. आरोपींना फासावर लटकवणं गरजेचं आहे असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केलं. आरोपी कुणीही असो शिक्षा व्हावी ही आमची भूमिका आहे असं मुंडे म्हणाले. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगड हा धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचा थेट संदेश दिला. बीड हत्या प्रकरणात मुंडेंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे. समाजाच्या आडून मोठं राजकारण होत आहे असा आरोप नामदेव शास्त्रींनी केलेला. धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे ठामपणे सांगू शकतो. ते खंडणी घेऊन जगणारे नाहीत असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्रींनी केलं आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना नवसंजीवनी मिळणार का या चर्चांना उधाण आलंय. संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे उभा आहे. भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभी केली असं धनंजय मुंडे म्हणाले. नामदेव शास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही. त्यांच्या पाठिंब्याने मला ऊर्जा मिळाली अशी भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केली. नामदेव शास्त्रींच्या मुंडेंवरील वक्तव्यावरून मनोज जरांगेंनी जोरदार टीका केली. आरोपींचं समर्थन हे राज्याचं मोठं दुर्दैव असल्याची टीका जरांगेंनी केली. नामदेव शास्त्रींचं बोलणं योग्य नाही. आपण कशाचं समर्थन करतो हे समजलं पाहिजे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. राज्यात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर 5 खासदारांकडून भाजपमध्ये जाण्याची जुळवणी पूर्ण झाली असून एका खासदाराचा अजूनही तळ्यात मळ्यात असल्याचं समजतंय. संभावित प्रवेशामुळे मात्र शिवसेना शिंदे गटात नाराजीचा सूर आहे. शिवसेनेच्या मिशन टायगरवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला. आता असे टायगर नाहीत वाईल्ड कॅट आहेत असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला. तर जात आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असंही संजय राऊत म्हणाले. ठाकरे गटाला सर्वच कार्यकर्ते कंटाळलेत त्यामुळे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत येणारच असा दावा शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी केला. पुण्याचे 2 माजी आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. रवींद्र धंगेकर आणि महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महादेव बाबर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रवींद्र धंगेकरांनी भेट घेतली. यावरून चर्चा रंगल्यानंतर शासकीय कामासाठी शिंदेंची भेट घेतली. आमचे चांगले संबंध आहेत आणि मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे असं म्हणत रवींद्र धंगेकरांनी स्पष्टीकरण दिलं. मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचे, मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. मी पुन्हा येईन, माझा पिच्छा सोडत नाही असंही फडणवीस म्हणाले. पालकमंत्रीपदाचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मिटणार असल्याची माहिती मिळते. रायगडचं पालकमंत्रीपद सोडण्यासाठी राष्ट्रवादी अनुकूल नाहीये तर रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची नाराजी अद्यापही कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आम्ही आशावादी आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो तोडगा काढून निर्णय घेतील आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला न्याय देतील असं वक्तव्य महेंद्र थोरवे यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांचा क्लास घेत आठवड्याचं वेळापत्रक ठरवलंय. मंत्री सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये असणार. गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागवार कामाचा आढावा घेणार तर शनिवारी आणि रविवारी आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार.
मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ दोघेही पुण्यात होते आणि एकाच सर्किट हाऊसमध्ये वास्तव्यास होते. मात्र तरीही दोन्ही नेत्यांची भेट झालेली नाही. भुजबळांनी नियोजित कार्यक्रमामुळे फडणवीसांची भेट न घेता सर्किट हाऊस सोडलं. उद्याचं बजेट महिला तरुण वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे. बजेटमधून नवा विश्वास निर्माण होईल. हा अर्थसंकल्प नवीन ऊर्जा देणारा असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ही आपली त्रिसूत्री आहे असं पंतप्रधान म्हणाले. विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्तीसाठी प्रयत्न करू. सर्व खासदार विकसित भारतासाठी योगदान देतील असं पंतप्रधान मोदी म्हणाले. देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा नेतृत्वाची संधी दिली. भारत सध्या मिशन मोडमध्ये आहे. स्वातंत्र्याच्या 100 वर्षात भारत विकसित होणारच असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जन्मोत्सवानिमित्तानं चौंडीमध्ये राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीचं आयोजन करावं अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकरांनी केली. अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी शिवसेनेच्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टानं स्वीकारली. त्यामुळे आता आमदार महेंद्र थोरवेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात आणखी एका जीबीएस बाधिताचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील नांदेडगावमधील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडमध्ये व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. एका 36 वर्षीय युवकाला जीबीएसची लागण झाली होती आणि त्यानंतर त्याला न्यूमोनिया झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानं चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. पुण्यानंतर आता नागपुरातही जीबीएसचे रुग्ण वाढले. तर नागपुरातील जीबीएस बाधितांची संख्या 8 वर पोहोचली. तर नागपूर शहरात 5 रुग्णांची नोंद आहे. छत्रपती संभाजीनगरात जीबीएसनं शिरकाव केला. घाटी रुग्णालयात आणखी एका जीबीएस बाधिताची नोंद झाली. तर जिल्ह्यात आतापर्यंत 5 जणांना जीबीएसची बाधा झाली. पुण्यात मागील वर्षभरात जीबीएसची रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं खळबळ उडाली. मागील वर्षभरापासून आतापर्यंत जीबीएसचे पुण्यात 185 रुग्ण आढळलेत. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. आरोग्य विभागाने जीबीएसची रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. सर्व जिल्ह्यांना या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. आमदार मंदा म्हात्रेंनी नवी मुंबईतील पत्रकार भवनाची पाहणी केली. पत्रकार भवन 5 वर्षांपासून धुळकात पडलंय आणि त्यामुळे मंदा म्हात्रेंनी संताप व्यक्त केला. पत्रकार भवनाची इमारत पत्रकार संघाला न दिल्यास टाळं तोडून ती वापरात आणली जाईल असा इशारा यावेळी मंदा म्हात्रेंनी दिला. मावळच्या गहुंजे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना आज रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 2 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षकांसह 450 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले. भाईंदरमध्ये एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी ईडीनं छापा टाकलाय. दिल्लीतून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात दोघांमध्ये बैठक झाली. तर कायदा आणि सुव्यवस्थेचाही फडणवीसांनी आढावा घेतला. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात 2 वाघ आहेत. मात्र आता विदर्भातील 2 वाघिणींची प्रकल्पात प्रतीक्षा आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. केंद्राकडून मंजुरी मिळताच वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात रवाना करण्यात येईल. समृद्धी महामार्गावर अद्यापही प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांसह इतर मूलभूत सुविधा नाहीत. या गोष्टीवरून न्यायालयानं संताप व्यक्त केला. मूलभूत सुविधा न दिल्यास निविदा प्रक्रियेच्या मुळाशी जाण्यास संकोच करणार नाही अशा शब्दात न्यायालयानं प्राधिकरणाला तंबी दिली. नागपूरसह विदर्भातील विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. वर्षभरात 11,869 विमानांचं नागपूर विमानतळावर लँडिंग झालंय. यात 906 खासगी विमानं आणि 547 हेलिकॉप्टरचा समावेश आहे. वरळीत अपहरण करण्यात आलेल्या 3 वर्षांच्या मुलीची अवघ्या 3 तासातच मुंबई पोलिसांनी सुटका केली आहे. दीपाली बबलू दास असं आरोपी महिलेचं नाव असून आरोपी महिला मूळची पश्चिम बंगालची असल्याची माहिती समोर आली आहे. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे ती आपण जाणून घेऊयात. केंद्र सरकारनं 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली आहे. लक्षात घ्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारनं 7 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत वाढवलेली आहे. सोयाबीन खरेदीबाबत राज्यातील शेतकऱ्यांकरता ही निश्चितच दिलासादायक आणि आनंदाची बातमी म्हणता येईल.
आणि या सकारात्मक बातमीनंतर नजर टाकणार आहोत इतरही बातम्यांवरती. अगदी झटपट सुरुवात करूयात नाशिकच्या बातमीने. नाशिकच्या सिडको परिसरात एका घरात सामूहिक नमाज पठण केलं जात असल्यानं दोन धर्मियांमध्ये वाद झाला. बाहेरील नागरिक या ठिकाणी नमाज पठणण्यासाठी येत असल्यानं स्थानिकांना त्रास होत होता. घरातील सामूहिक नमाज पठण बंद करण्याची मागणी करत स्थानिकांनी आंदोलन केलं. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. संभाजीनगरच्या किराडपुरा भागात महानगरपालिकेकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय. दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. दरम्यान पालिका या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं अमरावतीत स्वागत करण्यात आलं. विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी एकविरा देवीचं चंद्रशेखर बावनकुळेंनी दर्शन घेतलं. मुक्ताईनगरमध्ये 12 दिवसांपासून कोळी बांधवांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. कोळी बांधवांचे हजारो दाखले प्रलंबित असून प्रशासनाने दाखले देण्यात दिरंगाई केल्याचा आरोप कोळी बांधवांनी केला. जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांना 500 कोटींचं कर्ज वितरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. यातून बँकांनी महिलांना वैयक्तिक कर्ज द्यावं अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. पर्यटकांना आपत्कालीन वेळेत तात्काळ मदत मिळण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषदेची आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे. बोटीच्या साहाय्याने प्रत्यक्ष बचाव कार्याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानात श्रीवर्धन नगर परिषदेने कोकण विभागात प्रथम स्थान मिळवलं. श्रीवर्धन नगर परिषदेला कचरामुक्त शहर नामांकन मिळालं. केंद्र सरकारच्या विविध विभागातील 18,000 विविध पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षा घेतली जाते. मात्र स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. विद्यार्थ्यांना आता पुन्हा टायपिंगची परीक्षा द्यावी लागणार आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढतोय. आता दिवसाही बिबट्याचं दर्शन होऊ लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भर शिवारात बिबट्याचं दर्शन झालंय. वर्ध्याच्या घोराड इथे संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अश्व आणि भाविकांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात रिंगण सोहळा पार पडला आणि या सोहळ्यात अनेक भाविकांनी हजेरी लावली. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन 100 डे अंतर्गत स्वच्छता करण्यात आली. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छता केली. मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलं. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सोमय्यांचा हस्तक्षेप खपून घेणार नाही असा इशाराही देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावर कुकुंबर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे 70,000 हेक्टरवरील पीक बाधित होण्याचा धोका वाढला. नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नागपुरात रस्ता सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दुभाजकावर लावण्यात आलेल्या जवळपास 602 झाडं अज्ञातांकडून तोडण्यात आली. तोडलेल्या झाडांमध्ये 450 अशोकाची तर 152 पामच्या झाडांचा समावेश आहे. या झाडांच्या देखरेखीवर 56 लाखांचा खर्च करण्यात आला होता आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा कापसाचा भाव 7,000च्या पुढे जात नसल्यानं कापसाच्या दरवाढीची आशा मावळली. भाव वाढण्याच्या अपेक्षेने घरात कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडलंय. गंगाखेड शहरातील वेताळ गली परिसरात एका व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाढती गुन्हेगारी नियंत्रणात येण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नवीन पॅटर्न राबवण्याचा संकल्प केला. त्याला ग्राम सुरक्षा दल असं नाव देण्यात आलं. जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 2000 पेक्षा जास्त गावांमध्ये हे दल राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाळीव कुत्र्यानं त्याच्या मालकिणीसमोरच भटक्या कुत्र्यावर हल्ला करत त्याला रक्तबंबाळ केलं. मात्र कुत्र्याची मालकीण हा सर्व प्रकार पाहत उभी राहिली. तिनं कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्याला त्याचा जीव गमवावा लागला आणि या घटनेविरोधात कुत्र्याच्या मालकिणीवर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी पोल्ट्री फार्म धारकांकडून योग्य ती दक्षता घेतली जाईल. महाडजवळील वीर रेल्वे स्थानकावरून शेगाव अमरावतीसाठी 1 दिवसाची विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. 11 फेब्रुवारीला ही रेल्वे रात्री 10 वाजता वीर रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. अलिबाग तालुक्यातील मिळकत खार खाडीत बेकायदा भराव टाकण्यात आला. याविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. राख थेट कांदळवन